ज्ञानदेवांचा आणि तुकारामांचा तोच अमुचा वंश आहे. आमुच्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. माझा भाऊ मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे. नवलाची गोष्ट अशी आहे की माझ्या वडिलांच्या अथक प्रयत्नानं आज माझा भाऊ पण इंजिनियर आहे आणि मी पण ह्या गावात त्यावेळेला फक्त माझे वसंत पाटील वेतरपाड्यातले ओळखीचे होते, बाकी कोणीच नव्हतं. पण असा एक मनामध्ये भीती होती की या गावामध्ये आपली सर्व्हिस कशी काय होणार. पण असं काही रूप सावळाराम बाबांनी बदलून टाकलं या गावाचं. मित्रांनो, मी आकाश म्हात्रे आणि आज आपण चाललोय आपल्या देसाई गावामध्ये ठाणे महानगरपालिकेची शाळा क्रमांक 87. तर ते आज आपले आगरी समाजाचे गणेश महाराज सर गुरुजी आज त्यांचा रिटायरमेंट सोहळा आहे. आज आपल्या आगरी समाजाचे सोनारपाडा गावातले आहेत ते. तर आज आपले सर्व गावातले सर्व युवकांनी खूप मेहनत घेऊन त्यांचा आज मोठा सोहळा. तर आता आपण तिकडे चाललोय. तर चला तुम्ही देखील माझ्यासोबत बघू. आज त्यांचा रिटायरमेंट सोहळा आपल्या देसाई नाक्यावरनं त्यांची मिरवणूक देसाई वेताळपाड्यामध्ये शाळेमध्ये जाणार आहे. तर चला तुम्हाला दाखवतो कसा होणार आहे त्यांचा आजचा सोहळा. तसंच मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या आगरी समाजाचे गुरुजी ठाकूर सर आपले सोनारपाड गावचे. बघू शकता ही आपली देसाईची ठाणा महानगरपालिकेची शाळा. किती सुंदर अशी शाळा आहे आणि या शाळेत आपण देखील शिकलोय. प्रथम आपले गुरु लाभलेले आपल्याला जे शाळेमध्ये असतात ते पहिले सुरुवातीपासून मराठी शाळेमध्येच. हे बघू शकता तुम्ही सरांचा बॅनर. आज पंचकृषीतली लोक देखील येणार आहेत आज सरांच्या रिटायरमेंट सोहळ्याला. तसेच सर आपले हरिभक्त पर्याय देखील आहेत. आज देसाई गावामध्ये असेल कुठल्या आजूबाजूच्या गावामध्ये काही सोहळा असू दे, सर दुःख सुख असू दे, नक्कीच त्यांची हजेरी असायची. तसंच आज त्यांचा निवृत्त सोहळा देसाई गावामध्ये होणार आहे. तसे जेवणाची सोय देखील बघू शकता तुम्ही सर्व आचारी. नमस्कार. हा बोला बोला. तर जेवणाची सोय देखील रिटायरमेंटसाठी ठेवण्यात आलेली आहे. तसंच बघू शकता देसाई गावाचे सर्व युवक आज खूप मेहनत घेत आहेत सरांच्या रिटायरमेंट सोहळ्याला. काय भाजी आहे? बघा सर्व काही आणि सर्व जेवणाची सोय देखील. सोमनाथ, तुला कसं वाटतं आज आपल्या सरांचा रिटायरमेंट आहे? खूप सुंदर. चांगलं वाटतं ना. आपली सुरुवातच इच्छा झाली ना मराठी शाळांची. नंतर आपण तिकडे गेलो ना पडल्याला. बघू शकता इकडे बघा पोरांचं काम चालू आहे ना. तसे आमचे जितू दादाची एंट्री झालेली आहे, फोटोग्राफर. तर चला आता आपण शाळेमध्ये तुम्हाला दाखवतो कसा होणार आहे कार्यक्रम. तसेच आज आपले दसऱ्या गावचे युवक दर्शन यांची मोलाचा सहकार्य. आज त्यांचा दर्शन आपला कुठला इव्हेंटचा त्यांचा इव्हेंटचा शो देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे. हा श्री गणेश इव्हेंट. तसेच आपले देसाई गावचे अध्यक्ष
बाबा तुम्ही बघू शकताय बालाराम म्हात्रे आज गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असू दे त्यांची उपस्थिती मोलाची असते. तर आज बाबांना आपण विचारू का आज सरांनी आपल्यासाठी किती महत्त्व म्हणजे सरांनी आज किती वर्ष आपल्या गावासाठी आज ते एवढे पंचकुशीत त्यांनी घालवले आहेत. तर आज त्यांच्याशी बोलू आपण. बाबा देसाई गावचे अध्यक्ष बाबांच्या टाली कुठलाही कार्यक्रम असू दे गावात कुठलाही आजूबाजूचा काही असू दे देसाई गावाचं बाबांना विचारल्याशिवाय कुठलाही काम होत नाही. तसंच आज त्यांच्या आज इथं मोलाचा सहकार्य आणि ते सर्वात पहिले तुम्ही बघू शकता आज कुठलेही नेते बी ते टायमावरती येतात पण बाबांची हजेरी म्हणजे ही सगळ्यात पहिले आल्यात. ते कधी पण कुठलाही कार्यक्रम असतात 1 तास अगोदर येऊन बसतात. एवढी वय झाली आज बाबा. वय किती आपली 80 वय आहे बाबांची ना. बाबा आज आपले सर रिटायर होणार आहेत. आज आपल्या आगरी समाजाचे सर आहेत ते भरपूर वर्षे बसणार. तसेच हरिभक्त पर्याय आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? त्यांच्याबद्दल बोलणार आठवण वगैरे तरी सगळीच येईल आपल्या गावात शिक्षण शिवानीवर होणार ना. आजचे 70 आणि जी महाराज 58 वर्षे शिवानीवर आणि बरीचशी पोरा घडवली शिकवली. बरेचसे मला शिक्षण केलं आणि त्याच कमिटीच्या मुलांनी त्यांनी शिकवलेली घडवली मुलांनी आज शिवानीवराचा कार्यक्रम टाटा मातांनी साजरा करण्यात आलेला आहे. तसेच आपल्या जुन्या मॅडम देखील आलेल्या आहेत. आणि कर्तृत्व संपन्न असणारे आमचे गणेश महाराज ठाकूर पुनश्च एका शाळेच्या गजरात महाराजांचं आपण स्वागत करणार आहोत. सरांच्या मनामध्ये नेहमीच असणार आहे म्हणूनच आठवणी त्या पिंपळाच्या पानासारख्या असतात. मी ताईंना देखील विनंती करतो की आपण देखील स्टेजवर असं नसतं व्हायचं. सामाजिक क्षेत्रातील त्याचप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रातील या गावातील सर्व स्थानिक पालकवर्ग त्याचप्रमाणे महाराजांच्या सर्व प्रेमापोटी आलेले सर्व स्नेहीचं वंदन करून प्रतिमाचं पूजन करून या कार्यक्रमाची आपण जी काही सेवा आहे ती करणार आहोत. सन्माननीय माननीय श्री बाळाराम म्हात्रे साहेब यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो. आमचे मित्र सन्माननीय उमावणे सर यांनी जी अध्यक्षपदासाठी सूचना मांडली त्याला मी सर्वांच्या वतीने मी अनुमोदन देतो. धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवर, कारण असं म्हणतात की परिचय व्हावा कार्याचा, परिचय अंधाराला दूर करतो आणि प्रकाश दाखवतो. असाच ज्ञानाचा दिवा आज या शाळेमध्ये
प्रज्वलित होताना आपल्याला दिसून येत आहे. या देवी सर्व भूतेषु हीचा मुची प्रार्थना अनहेचा मुचे मागणे. हीचा मुची प्रार्थना अनहेचा मुचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीचा मुची प्रार्थना धर्म जाती प्रांत भाषा देश सारे संपुरे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा बसर मनावर शुद्धतेचे चांदणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीचा मुची प्रार्थना. ज्यांच्या वाणीमध्ये सरस्वती आहे, ज्यांच्या नावामध्ये गणेश आहे, बुद्धीची देवता आहे, अशा सरांच्या महाराजांच्या कार्याचा परिचय देण्यासाठी मी सन्माननीय बावळे सरांना विनंती करतो की आपण त्यांच्या कार्याचा परिचय थोडक्यात करून द्यावा. सत्कार मूर्ती माननीय श्री गणेश ठाकूर सर, आदर्श शिक्षक, शाळा क्रमांक 87 चे मुख्याध्यापक, हे 31 ऑगस्ट 2025 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देत आहे. सरांचे पूर्ण नाव श्री गणेश सीताराम ठाकूर. सरांचा जन्म 5 ऑगस्ट 1967 रोजी सोनारपाडा डोंबिवली गावात झाला. वडिलांचे नाव सीताराम ठाकूर व आईचे नाव चामराबाई ठाकूर. सरांना 4 भाऊ आणि 2 बहिणी असा सरांचा प्रथम परिवार. सरांच्या पत्नीचे नाव संगीता ठाकूर. सरांना 2 मुले आहेत. सरांची मुलगी भावना ठाकूर BSc B.Ed डोंबिवली येथे शिक्षिका पदावर कार्यरत आहे. मुलगा चंदन ठाकूर कॉम्प्युटर इंजिनियर म्हणून पुणे येथे नोकरीस आहे. सुनबाई ज्ञानेश्वरी या सुद्धा इंजिनियर आहेत. सर्व उच्च शिक्षित असा परिवार सरांचा आहे. खूप छान असा परिवार सरांचा आहे. सरांचे 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद शाळा सोनारपाडा येथे झालं. त्यानंतर 8वी ते 10वी पर्यंत शिक्षण सकाराम शेठ विद्यालय काटई येथे त्यांनी पूर्ण केलं. त्यानंतर सरांनी तुर्भे नवी मुंबई येथे D.Ed कॉलेजला प्रवेश घेऊन D.Ed ची पदवी प्राप्त केली. D.Ed पूर्ण केल्यानंतर सरांनी चरुबाबा विद्यालय कोपर डोंबिवली येथे 1 वर्ष सेवा केली. तसेच संत सावळाराम बाबा विद्यालय ढोके श्री मलंग येथे सुद्धा सरांनी 1 वर्ष शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. सर 3 ऑगस्ट 1993 रोजी ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागामध्ये शिक्षक म्हणून हजर झाले. सरांनी त्यानंतर नोकरी करता करता 12वी BA B.Ed MA पर्यंत शिक्षण पूर्ण केले. सन 2011 मध्ये ठाणे महानगरपालिकेचा मानाचा असा आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा सरांना मिळालेला आहे. सरांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती. अध्यात्माची आवड असल्याने सर हरिपाठ मंडळामध्ये सुद्धा अग्रेसर असायचे, सहभागी असायचे. त्यांना अध्यात्माचे बालकडू घरातूनच त्यांना मिळालेले आहे. त्यांचे काका ज्यांना सर्व समाज मामा म्हणून संबोधतात ते हबप श्री गंगाराम मामा ठाकूर महाराज यांच्याकडून त्यांना अध्यात्माचे बालकडू मिळाले. सरांचे काका उत्तम व आदर्श कीर्तनकार आहेत. तसेच 1984 सालामध्ये सरांचा परमार्थाचा उदय झाला. ते दातिवलीचे हबप श्री विष्णू महाराज म्हात्रे साहेब यांनी सरांची गुरुवर्य सावळाराम बाबांची भेट घडवून दिली. तुकाराम महाराज म्हणतात, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. या ओळीप्रमाणे सरांना सावळाराम बाबांच्या चरणाचा स्पर्श झाला आणि सावळाराम बाबांनी सरांचे संपूर्ण जीवनच बदलून टाकले. सरांना D.Ed ला सावळाराम बाबांनीच पाठवले. तसेच माननीय श्री सुभाष भोईर साहेब हे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष असताना गुरुवर्य सावळाराम बाबांच्या एका शब्दाने एका फोनने त्यांना नोकरीला लावले. अर्थातच काही वेळापूर्वी मी जे सांगितल्याप्रमाणे 3/8/1993 रोजी ते ठाणे महानगरपालिका सेवेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. त्याचप्रमाणे सावळाराम बाबांनी सरांना उत्तम प्रवचनकार व कीर्तनकार बनवले. सावळाराम बाबांचे शिष्य असलेले माननीय श्री ठाकूर सर
कीर्तनकार व प्रवचन करताना कधी त्यांनी पाकिट घेतलेलं नाही, पाकिट दिलेलं जे मानधन आहे ते कधी फोडले नाही, कधी त्यांनी मानधन मागून घेतले नाही, निस्वार्थपणे परमार्थ करतात ते, ही त्यांची महाराज म्हणून वेगळी ओळख आपल्याला सांगता येईल. माझे प्रस्ताव संपवतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. प्रयत्न आणि पूर्ती सर्व ग्रामस्थ मंडळ आपण कार्यक्रम खूप छानपैकी आयोजन केलेला आहे. रामकृष्ण हरी हरी माझी परी. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमामध्ये अशी सर्व मान्यवर माणसं इथे उपस्थित झालेली आहेत. तसेच इथे उपस्थित असणारे द्वारकार, त्याचप्रमाणे यांच्या प्रेमापोटी उपस्थित असलेले सर्व सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक, शैक्षणिक, त्याचप्रमाणे या गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सदस्य, आपण सर्व पालकवर्ग, माजी विद्यार्थी एवढा मोठा पगार मिळून तुम्ही तुमच्या घरात वेळ कमी देत होता. म्हणजे आता पगार फुल होता, घरात वेळ कमी होता. आता पगार हाफ मिळणार आहे आणि घरात वेळ जास्त मिळणार आहे. आणि प्रत्येक घरात भजन कीर्तन आणि आपल्या ज्ञानाने फक्त पुस्तकी ज्ञानच नव्हे तर आपल्याला समाजात एक आदर्श व्यक्तिमत्व कसं घडायला पाहिजे. त्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. परमश्रद्धेय परम आदरणीय हरिभक्तीपरायण गणेश महाराज सेवा केली आणि हबप म्हणून आज समाजाची सेवा करणारा हा तुमचा आमचा सगळ्यांचा, ज्या व्यक्तिमत्वानं ज्याला जे जे मानलेलं असेल, कुणी भाऊ मानलेला असेल, कुणी प्रमेश्वरूपाने आमचा कीर्तनकार किंवा परमेश्वरावर प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणून समजलेलं असेल. आपल्यामध्ये घडण्यामध्ये चांगलं आहे, प्रेमळ आहे, असं कोणाला माझ्या जाण्याचा अनुभव आहे. धन्यवाद पाटील साहेब. त्याचप्रमाणे ज्यांना स्वागत करत आहे तुमचा, त्यांनी सर्वांनी लाईन मध्ये महिला मंडळापासून किंवा पुरुष लाईन मध्ये यायचं. मान्यवर या देसाई गावामध्ये आलेले आहेत. आमच्या देसाई गावाचे अध्यक्ष बलराम दादा म्हात्रे आणि संपूर्ण देसाई गावाचा परिवार त्यांचा धन्यवाद देतो, मनपूर्ण आभार मानतो. गेली कित्येक वर्ष ईश्वरीय तेजाचा अंश घेऊन ज्ञानदानाचे कार्य करणारे आपले ज्येष्ठ सहकारी श्री ब. ज्ञानदेवांचा आणि तुकारामांचा तोच अमुचा वंश आहे. आमुच्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. गेली कित्येक वर्ष ईश्वरीय तेजाचा अंश घेऊन ज्ञानदानाचे कार्य करणारे आपले ज्येष्ठ सहकारी श्री ब. सर आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या या निरोपाच्या सोहळ्यात माझे मनोगत आपल्यासमोर मांडतो आहे. सन्माननीय व्यासपीठ, आजचे सत्कार मूर्ती, माननीय अध्यक्ष, अतिथी आणि सहकारी शिक्षक बंधू भगिनींनो, विद्यार्थी मित्रांनो, निरोपाचा हा दिवस आज ना उद्या आपल्या प्रत्येकाच्याच जीवनात येणार आहे. जे टाळता येत नाही त्याचा आनंदाने स्वीकार करण्यातच शहाणपण असतं. म्हणूनच आजचा हा निरोपाचा कार्यक्रम अश्रूंचा मेळा न बनता अविस्मरणीय आठवणींचा सोहळा बनावा असे मला वाटते. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती श्री ब. सर यांनी फार मोठ्या काळाची सेवा या शाळेला, या संस्थेला, या गावाला दिलेली आहे. सरांचे विद्यार्थी आज समाजात डॉक्टर, इंजिनियर, सरकारी कर्मचारी, अधिकारी म्हणून वावरत आहेत. म्हणून येथे उपस्थित नसलेल्या कितीतरी विद्यार्थ्यांच्या वतीने मला म्हणावेसे वाटते की आजचा हा सरांचा निरोपाचा समारंभ नसून त्यांच्या प्रतीचा कृतज्ञता सोहळाच आहे. आदरणीय सर यांनी या शाळेसाठी, संस्थेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तन मन लावून कार्य केलेले आहे. केवळ नोकरी म्हणून त्यांनी ही जबाबदारी पार पाडलेली नसून आपले जीवन ध्येय समजून आपली सेवा पूर्ण केलेली आहे.
सरांचे अध्यापन कौशल्य, विषयावरील प्रभुत्व आणि विद्यार्थ्यांसाठीची आत्मीयता या गोष्टी मला अनुकरणीय वाटतात. नियमांच्या चौकटीत राहून प्रत्येक जबाबदारी चोखपणे पार पाडण्याची त्यांची वृत्ती राहिलेली आहे. आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांच्या प्रती सहकार्याची भावना, यातून कितीतरी स्नेहाची, आपलेपणाची नाती त्यांनी निर्माण केलेली आहेत. सरांचा हा स्नेह मलाही लाभला असल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो. बऱ्याचदा अधिकाराच्या पदावर असताना कर्तव्याचा भाग म्हणून त्यांनी कठोर वर्तन दाखविलेलेही असेल, परंतु त्यांच्या मनात कुणाहीसाठी कटुता राहिलेली नाही हे आपण जाणतोच. मित्र हो, कुठलीही शाळा, कॉलेज ही दगडविटांची इमारत नसते, तर त्या शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी हे त्या शाळेचा खरा आत्मा असतात. शिक्षक आणि विद्यार्थ्यांशिवाय शाळेला काही अर्थ नसतो आणि अनुभवांची जागा जगातली कुठलीही गोष्ट घेऊ शकत नसते. म्हणूनच जेव्हा शिक्षक शाळेला सोडून जातात, तेव्हा शाळेचं काही अस्तित्वच ते आपल्यासोबत नेत असतात. सरांच्या निवृत्तीनंतर सरांची पोकळी आम्हाला कायमच जाणवत राहणार आहे. आपल्या सेवा काळात वेळेच्या कमतरतेमुळे सर बऱ्याचदा आपल्या परिवाराला, आपल्या आरोग्याला आणि आपल्या छंदांना वेळ देऊ शकले नव्हते. ती अमूल्य अशी वेळ त्यांच्याजवळ आता असणार आहे, या गोष्टीचा नक्कीच आनंद वाटतो. आपल्या निवृत्तीनंतरची दुसरी इनिंगही सर अंगभूत आत्मविश्वासाने आणि कर्तबगारीने यशस्वी करून दाखवतील, यात तीळमात्र शंका नाही. त्यांचा सहवास, स्नेह आणि मार्गदर्शन यापुढेही आम्हाला असंच मिळत राहील ही त्यांच्याकडून हमी घेतो. त्यांना सुदृढ दीर्घ आयुष्य लाभावे ही सदिच्छा व्यक्त करतो. बघू शकता सरांच्या आज सेवानिवृत्तीसाठी भरपूर बाकीच्या गावातली लोक देखील त्यांना भेटीसाठी आले, तसेच त्यांचे नातेवाईक. नाही तुम्हाला जर ब्लॉग मध्ये येतो दादाला बा. तर मित्रांनो, तुम्ही बघितला निरोप समारंभ किती छान पैकी होता आणि खरंच आज आपल्या देसाई गावामध्ये भक्तिमय वातावरण होता. म्हणजे आज सरांची मिरवणूक आपल्या नाक्यापासनं तर आपल्या शाळेपर्यंत, ठाणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये सरांनी 35-34 वर्ष काढले. पण खरंच खूप चांगला त्यांनी मुलांना शिक्षण देखील दिला. ते बोलतात ना, झाडं लावलेली मोठी झाल्यावरती त्याची फळे येतात, तसेच त्यांनी लहानपणी झाडं म्हणजे मुलांना शिकवलेले, ज्या मुलांना, विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवले, आज त्याच विद्यार्थी म्हणजे मोठ्या उत्सवात त्यांचा निरोप समारंभाचा सोहळा पार पडला. खरंच जाम मेहनत घेतली आपल्या गावातले सर्व दादा लोकांनी, युवकांनी आणि एकदम भारी कार्यक्रम त्यांचा केला. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल आणि आपल्या आगरी समाजाचे हरिभक्त पर्याय महाराज देखील आहेत ते गुरुजी, आणि खरंच जाम भारी होता कार्यक्रम. तर कसा वाटला तुम्हाला आजचा कार्यक्रम? नक्कीच आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. चला, जय रामकृष्ण हरी.